Hello student, how are you? Hope you all fit and fine. Welcome to PMC YouTube channel. Last time we discussed about words and we read words, we speak words. Do you remember all of you? Yes, I think you can. Now today we are going to discuss for question and answers. बघा बालमित्रांनो, आपल्या या PMCच्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण प्रश्न आणि उत्तर इंग्रजीमध्ये कसे विचारायचे, कसे बोलायचे आणि कसे वाचायचे हे पाहणार आहोत. पहा, when we read something and think over it, then we can ask question to other. Have you clear? जेव्हा आपण एखादी गोष्ट वाचतो, विचार करतो, तेव्हाच आपण एखाद्याला प्रश्न विचारू शकतो. Suppose if we read a story, then we think that what happened next, how it happened, what we learn from the story, who tells his story. Means too many questions we have, and these questions also ask to each other. Right? म्हणजे जेव्हा आपण एखादी गोष्ट वाचतो त्यावेळेस तुम्ही बऱ्याच वेळा मराठीतली गोष्ट पटकन वाचू शकता, परंतु इंग्रजी वाचायला थोडंसं कचरता. का बरं असं? इंग्लिश मधली स्टोरी सुद्धा खूप इझी असते. पहा, इंग्लिश मधली स्टोरी आपण वाचल्यानंतर आपल्या मनात प्रश्न पडतो की आता पुढे काय झालं असेल, तर पुढे काय झालं त्यासाठी आपण काय प्रश्न विचारू शकतो? व्हॉट हॅपन नेक्स्ट, कसं झालं असेल, हाऊ इट हॅपन, आणि आपण या स्टोरी मधून काय शिकलो त्यासाठी आपण प्रश्न विचारू शकतो. व्हॉट वी लर्न फ्रॉम द स्टोरी. हॅव यू क्लिअर? आणि सगळ्यात शेवटी आपण बऱ्याचशा स्टोरीज ऐकतो. स्टोरीज लाईक अकबर अँड बिरबल, स्टोरीज लाईक तेनाली रामा, स्टोरीज लाईक आजीबाईचा बटवा. मग आपण असाही प्रश्न विचारू शकतो की हू टेल ही स्टोरी. राईट? सो स्टुडंट्स, मीन्स you can understand the small stories. जरी तुम्ही लहान असलात तरी तुम्हाला इंग्रजी मधली गोष्ट निश्चितच समजू शकते. आता ज्या वेळेस आपण शाळेमध्ये जातो, शाळेचा पहिला दिवस आम्ही तर खूप मिस करतोय. सगळे शिक्षक हा पहिला दिवस मिस करतोय कारण तुमच्या चिमुकल्यांचे चेहरेच आम्हाला दिसत नाहीयेत. पहा, फर्स्ट डे ज्या वेळेस तुम्ही तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला भेटता आणि एखादा मित्र तुमच्या शाळेमध्ये नवीन आला असेल, त्यावेळेस तुम्ही त्याला काय विचारता? ए, तुझं नाव काय? पण हेच तुम्ही इंग्रजीमध्ये कसं विचारणार? व्हॉट इज युअर नेम? राईट? मग नंतर पुढचा प्रश्न लगेच तुमच्या मनात येतो, अरे हा तर नवीन आलाय, हा कुठे राहत असेल? मग हा प्रश्न आपण कसा विचारूयात? व्हेअर डू यू लिव्ह? नंतर थोडीशी आपली त्या मित्राशी गट्टी झाल्यानंतर त्याला विचारतो आपण की तुला काय काय आवडतं. मग सगळ्यात अगोदर आपण रंगांच्या दुनियेमध्ये वावरणारी छोटी छोटी मुलं, मग आपण त्याला काय विचारतो? विच कलर डू यू लाईक? आणि सगळ्यात शेवटी जर थोडासा विचार केला तर सगळ्यात नंतर किंवा सगळ्यात अगोदर आपण हा एक प्रश्न हमखास विचारतो, हाऊ आर यू? म्हणजे तू कसा आहेस किंवा तुम्ही कसे आहात. थोडे दिवस रुळल्यानंतर मॅडमनी तुम्हाला काही स्टडी दिला, होमवर्क दिला, तर दुसऱ्या दिवशी तुम्ही तुमच्या मित्राला, तुमचा समजा पूर्ण झाला नसेल तर तुम्ही पटकन विचारता, काय रे तू कालचा अभ्यास केलास का? तर तो मित्र विचार करतो आणि तुम्हाला उत्तर देतो, येस आय हॅड डन. म्हणजे थोडक्यात काय की तुम्ही जर इंग्रजीमध्ये छोटे छोटे प्रश्न विचारले तर त्याची तुम्हाला समोरच्याकडनं छोटी छोटी उत्तरं सुद्धा मिळू शकता आणि अशाच पद्धतीने तुम्ही छानपैकी इंग्रजी निश्चितच बोलू शकता. आता समजा एखादा तुमच्या वर्गातला विद्यार्थी सकाळी लवकर उठत असेल तर त्याला आपण कसं बरं विचारणार? त्याला विचारणार, व्हेन डू यू गेट अप? समजा मला त्याला असं विचारायचंय, ऍज अ टीचर मला त्याला असं विचारायचंय की तुझा अभ्यास कसा चाललाय, तर मी त्याला कसं विचारेल बरं? हाऊ इज युअर स्टडी गोइंग ऑन? राईट? मीन्स आपण हे सगळे प्रश्न कशा कुठल्या शब्दाने स्टार्ट होणारे विचारतो. म्हणजे थोडक्यात आपले हे सगळे इंग्रजी मधले प्रश्न WH ने स्टार्ट होतात. W आणि H मीन्स व्हॉट, वेअर, विच, हाऊ, व्हेन,
हुज, होम अशा सगळ्या शब्दांनी आपले WH क्वेश्चन हे सुरुवात होतात. आपण येस नो प्रकारचे प्रश्न पण विचारतो. म्हणजे डू यू लाईक धिस, हॅव यू इट, लाईक दिस वर्ड्स वी कॅन यूज and we get different types of answer from the student, right, or by your friends. आता हे प्रश्न ज्यावेळेस आपण विचारतो त्यावेळेस आपण विचार करतो, म्हणजेच आपण कुठला तरी एक अनुभव घेतलेला असतो आणि त्याच्यावरती आपण प्रश्न विचारतो. आता समजा तुम्हाला जर असं विचारायचं असेल की तुमचा सगळ्यात आवडता खेळाडू कोण आहे, तर आपण काय विचारणार बरं? हु इज युअर फेवरेट प्लेयर, राईट. म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही सुद्धा मला विचारू शकता. एखाद्याचा इंटरव्ह्यू घ्यायचा असेल आणि इंटरव्ह्यू घेण्यासाठी तुम्ही मराठीमध्ये दुकानात गेल्यानंतर पटकन बोलू शकता की ओ काका मला हे देता का, किंवा हे तुमच्या दुकानात आहे का. पण तुम्ही त्या काकांशी जर इंग्रजीमध्ये थोडंसं बोललात तर काकांना सुद्धा आनंद वाटेल, अरे वा आपल्या इथला मुलगा शाळेमध्ये जातोय आणि इंग्रजीमध्ये आपल्याशी बोलतोय, वा 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 प्रगती आहे, असं म्हणतील की नाही ते काका. बरोबर. आता मी तुम्हाला काही चित्र दाखवते. हॅव यू सीन दिस पिक्चर? बघितलं सर्वांनी हे चित्र? काय लिहिलंय त्याच्यावरती? वार लिहिलाय, तारीख लिहिलीये, सुविचार लिहिलाय आणि कोणती तरी स्पर्धा अरेंज केलेली आहे शाळेमध्ये त्याबाबत लिहिलेलं आहे. आणि हा शाळेतलाच फळा आहे, बरोबर की नाही? आठवलं ना सर्वांना? आता नेक्स्ट पिक्चर पाहूयात आपण. हे चित्र तर साधं तुमच्या टीचरने तयार केलेलं आहे, साध्या खडू आणि ह्याचा वापर केलेला आहे. या चित्रामध्ये काय काय दिसतंय? व्हॉट डू यू सी इन दिस पिक्चर? दिस पिक्चर इज मेड बाय रांगोळी. डू यू रिमेंबर समथिंग? तुम्हाला आठवतं का आपण रांगोळीमधनं सुद्धा अशी चित्र काढू शकतो? त्याच्यावरती लिहिलेलं आहे बेटी बचाओ बेटी पढाओ आणि हा रांगोळीसाठी विषय दिलेला आहे. या रांगोळीमध्ये डिफरंट टाइप्स ऑफ कलर यूज केलेले आहेत. हाऊ मेनी कलर्स इट यूज? म्हणजे या रांगोळीमध्ये किती रंग वापरलेले आहेत? म्हणजे झालं की नाही प्रश्न तयार? हाऊ मेनी कलर्स यूज इन दिस रंगोली? हॅव यू क्लिअर? आपण आता पुढचा पिक्चर पाहूया. पहा, हे सुद्धा एक जरा वेगळा पिक्चर आहे. इंग्लिशमध्ये इथे एक स्लोगन लिहिलेलं आहे, सेव्ह द गर्ल चाइल्ड, राईट. आता हा विषय जर बोलायचा म्हटलं तर फार वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपण जाऊ. सो आपण एवढंच डिस्कस करूया की व्हॉट डू यू सी इन दिस पिक्चर? म्हणजे तुम्ही ह्या चित्रामध्ये काय पाहताय? तर एक छोटं बाळ एका ड्रॉप मध्ये दिसतंय आपल्याला आणि वी थिंक इट इज गर्ल चाइल्ड आणि त्या चाइल्डच्या खाली लिहिलेलं आहे सेव्ह द गर्ल चाइल्ड. मीन्स व्हॉट? मुलींना वाचवा. हॅव यू क्लिअर? ओके. म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टींवर तुमच्या लक्षात आलं असेल की आपण कशा प्रकारे प्रश्न तयार करू शकतो. आपण आतापर्यंत किती चित्र पाहिलीत ह्याच्यावरून आपण काही प्रश्न तयार केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारते, हाऊ मेनी पिक्चर्स हॅव यू सी? तुम्हाला उत्तर निश्चितच देता येईल. 3 पिक्चर्स, राईट, व्हेरी गुड. व्हॉट आर दे? फर्स्ट वन इज ब्लॅकबोर्ड पिक्चर, next one is rangoli and last one is also rangoli. Very good. Which picture do you like? आता म्हणजेच याचा अर्थ काय होतो की तुम्हाला कोणतं चित्र सगळ्यात जास्त आवडलंय? प्रत्येकाचं मत वेगळं असेल. चित्र तर सगळ्यांनीच बघितलेली आहेत आणि तुम्ही तसं काढण्याचा प्रयत्न सुद्धा घरी करू शकता. बिकॉज ऑल ऑफ यू आर व्हेरी व्हेरी क्लेवर. नाउ लास्ट प्रश्न आपण असा तयार करू शकतो, where do you see these type of pictures? म्हणजे अशा प्रकारची पिक्चर्स तुम्ही कुठे कुठे पाहता बरं? प्रत्येकाचं उत्तर वेगळं येईल कारण प्रत्येकाने अशा प्रकारची चित्र ही पाहिलेली असतात आणि ही प्रत्येक ठिकाणी असतातच असं नाही,
तर काही स्पर्धा असतील, काही स्पीचेस असतील, म्हणजे भाषण कोणी देत असेल, किंवा काही स्पष्टीकरण करायचं असेल, किंवा शाळेमध्ये एखाद्या वेगळ्या विषयावरती भाषण असेल, त्यावेळेस अशी पिक्चर्स दाखवली जातात. येते का लक्षात सगळ्यांच्या? येत आहे ना? व्हेरी गुड. आता आपण या चित्रांबद्दल डिस्कस केलं. चित्रांवर आपण प्रश्नही तयार केले की कुठली चित्र होती, किती प्रश्न तुम्ही तयार करू शकता, कशा प्रकारे आपण प्रश्न तयार करू शकतो, आणि कशा प्रकारे आपल्याला विचार करून वेगवेगळे प्रश्न तयार करता येतात. आता आम्ही तुम्हाला एक वाक्य दाखवणार आहे, त्याच्यामध्ये आपल्याला एकच शब्द भरायचा आहे. तो कोणता शब्द येईल हे तुम्ही मला विचार करून सांगायचंय. ओके, ऑल ऑफ यू कॅन रीड. पहा, इथे 3 वर्ड्स दिसतात आणि त्या वर्ड्स मध्ये एक अर्ध वाक्य तयार झालेलं आहे. डू यू लिव्ह, राईट? दिसतंय सगळ्यांना? डू यू लिव्ह. आता हे अर्धवट आहे. डू यू लिव्ह मीन्स व्हॉट? वी कांट आन्सर दिस क्वेश्चन, राईट? सो I join this word. What is the question? Where do you live? म्हणजे काय? तू कुठे राहतोस किंवा तू कुठे राहतेस. क्लिअर? म्हणजे अशा प्रकारे आपण प्रश्न तयार करू शकतो. आता where हा शब्द वापरून आपण वेगवेगळे प्रश्न तयार करू शकतो. आता पुढचा बघूया. डू यू गेट अप? याचा अर्थ काय होतो? तुम्ही उठता का? हो. हा प्रश्न पण बरोबर आहे, पण हा प्रश्न पूर्ण नाहीये. बरोबर ना? हा, हुशार आहात सगळे. बघा, याला मी शब्द जोडते. म्हणजे काय प्रश्न तयार होईल? व्हेन डू यू गेट अप? राईट? म्हणजे तुम्ही केव्हा उठता किंवा किती वाजता उठता. बरोबर आहे ना माझं? समजतंय सर्वांना? ओके, नाउ नेक्स्ट वन. सगळ्यांना वाचता येतंय? छान, मी वाचून दाखवतेय. सॉन्ग डू यू लाईक द मोस्ट? प्रश्नचिन्ह शेवटी दिलेला आहे, पण आपल्याला अप्रोप्रिएट वर्ड तिथे ठेवायचा आहे. कोणता वर्ड येईल बरं? मी थोडक्यात तुम्हाला सांगतेय. विच सॉन्ग डू यू लाईक द मोस्ट? झाला प्रश्न तयार? किती सोपा आहे बघा बरं. नेक्स्ट वन. तुम्ही सगळेजण वर्गामध्ये वेगवेगळं साहित्य वापरता. पेन्सिल इज दिस. पेन वापरता, नोटबुक वापरता, बुक वापरता. तर आता पेन्सिल इज दिस याच्या पुढे काय असेल बरं? हुज पेन्सिल इज दिस? गॉट इट? हॅव यू क्लिअर? I think yes. Now next one. All of you have one family and it's very nice. In our family, you have sister, brother, father, mother, grandfather, grandmother. But here is one question. Many brothers do you have? Right? आता इथे प्रश्न अर्धवट आहे. Now read this one. How many brothers do you have? म्हणजे तुला किती भाऊ आहेत? एखाद्याला भाऊ नसेल तर तो काय सांगणार? आय हॅव नो ब्रदर. एखाद्याला 2 भाऊ असतील तर तो काय सांगणार? आय हॅव 2 ब्रदर्स. हॅव यू क्लिअर? राहील लक्षात सगळ्यांच्या? व्हेरी गुड. नाउ नेक्स्ट वन. हा तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगितलेला प्रश्न. इज युअर नेम? पहा, हे शब्द तुम्हाला वाचता येत आहेत. हे सगळे शब्द तुमचे झालेले आहेत 4थी पर्यंत. आता ह्याला एक अप्रोप्रिएट वर्ड आपण जोडतोय आणि एक प्रश्न तयार करतोय. व्हॉट इज युअर नेम? हॅव यू क्लिअर? आय थिंक येस, यू कॅन.
And last one is your favorite player? Is this complete question? No. I will join one word. Who is your favorite player? Rather than player, we can use another word. Singer, actor, teacher, right? Means you can use 4 words. Who is your favorite? All these 4 words again and you can change only player. प्लेयरच्या जागेवरती वेगळा शब्द टाकून आपण वेगवेगळे प्रश्न बनवू शकतो आणि त्याची उत्तरं सुद्धा एकमेकांमध्ये विचारू शकतो. Have you clear all of you? Means we can use who, what, how, whose, which, when, and where. Whom. This word also we can use. And these are all the WH question. I think this is clear for all. Right? जर तुम्हाला हा पाठ आवडला असेल तर आपल्या PNCच्या YouTube चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू. We will meet again. Bye.